कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू या घरात न्याय मिळवायला आलीस, आमच्यात भांडणं लावायला नाही। हा जो सगळा मूर्खपणा चाललाय ना, या सगळ्यामध्ये आजींची अजून सिंपती मिळत चालली आहे लीलाला। तिचा फायदाच होत चाललाय। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, मूर्खपणा चाललाय नुसता। हा वहिनी काय बोलले आता? दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ कसा होईल? आपण चौघी आहोत ना, म्हणजे बघा, मी दुर्गा वहिनी, तुम्ही श्वेता, चौघी। हा दुर्गा वहिनींना म्हणायचं होतं चौघींच्या भांडणात लीलाचा लाभ। सरू जरा गप्प बसशील का तू? मी काय केलं? तुला तरी पटलं का? आपण चौघी आहोत ना। अभिराम, एजे मी लीलाला बोलवते। अभिराम, लीला काल रात्री झोपली नाहीये, आज दिवसभर ती जागी होती। रडत रडत आत्ता कुठे ती झोपलीये? नुकताच तिचा डोळा लागलाय बाळा। एजे, लीला वहिनी खरंच खूप थकली। हा दुपारी डायनिंग टेबलवर पण ती पेंगत होती। एजे प्लीज, आय रिक्वेस्ट यू, प्लीज तिला झोपू द्या। एजे मी जाऊन बघू का? वहिनी मी उठवून आणते तिला। नको, मी आणते लीलाला। इनफ। कोणीही मध्यस्थी करायची गरज नाहीये। बिचारी लीला, जर तिला अशाच शिक्षा होत राहिल्या तर ती खरंच घर सोडून पळून जाईल। विराज, तिने चूक केली आहे ना, मग तिला शिक्षा पण मिळायला हवी। आपल्या घरचा रूल आहे ना तो। हे असं केलं तर कोणती मुलगी सासरी ऍडजस्ट होणार आहे? मग चूक कशाला करायची ना लीलाने? आता चूक केली तर एजे शिक्षा देणारच आहेत। हा लीला उठ, उठ। लीला उठ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।